तुमची टाप नाही काही बोलायची. फक्त एवढं सांगा, आपली बायको आपले प्रेम करते, हे खरं आहे का भ्रम आहे? अरे भ्रम आहे भाऊ. 14 वर्ष राम वनवासाला गेला, महिला मंडळ 14 वर्ष. तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, तर सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही, इकडं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का? मेरे देश की धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले रे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, की धरती. डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. डाल 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 पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता रेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. छत्रपती शिवाजी महाराज की. असं पेटून उठलं पाहिजे. रोज देवाची बोलत जा, देवाशी बोला. महाराज औरंगाबादला ॲडमिट असताना इंगळे महाराजांची क्लिप होती. क्लिप बनियनवर होते, सलाईनं होती. पण त्यावेळेस ते मोबाईलवर काय ऐकत होते? काय? काकडा. काकडा. याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय? रोज पांडुरंगाचे संवाद होतात ते इंगळे महाराज. रोज नित्यनियमाने काकडे करीत जा, भजनं बिजनत होय. रोज देवाशी बोलत जायचं. देवा, महिला म्हटलं बोला ना देवाशी रोज आजपासून. तुम्ही म्हणाल देव कुठे आहे? म्हणजे मी तेच करीत बसतो. नाही, देवाला सांगायचं देवा, ए देवा, शबरीची बोरं खातो, सुदाम्याची पोहे खातो, मग माझ्या हृदयात एकदा ये ना. उच्च नीच काही. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. एखादं जर म्हणा ना हे गाणं आहे, कान फटे दिन, हे पांडुरंगासाठी म्हणायचं आहे. ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे. जर आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे
तेरा साथ ना छोड़ेंगे पण कधी जो वादा किया निभाना पडेगा आणि जर आला तर परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के पण कधी हमें और जीने की साहस न होती. इंगळे महाराजांचं भांडवल आम्ही सगळे वापरतो ना, मग इंगळे महाराजांच्या फोटो पुढं म्हणावं लागेल हमें और जीने की साहस न होती अगर हे नसते तर हा आश्रम नसता, या भागाला परमार्थिक वैभव नसतं. मला खुणवायचं का नाही, वाजले किती किती याला काय अर्थ आहे? कवर बसायचंय आज? काय ठरवलंय नाही. आणि मासा किती पोहिला तो समुद्र तरू शकत नाही. 13व्यात उभे त्याला मुंगे मेरो नावाला नवे मस्का सिंधू न तरवे. हे घडू शकत नाही. नाही 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 असं कुणी उठणं काही करीन बापाच पेंड का? कोणी उठायचं मला पक्वा शिकवा कशाला? काही काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहील, फक्त धोतारच न्यासाय शिकली, गाजर काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालता या कलर फेकून आणली तर खोन होईल. आणि काही माणसं म्हशीवलीला पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. म्हशीवाल्याला कडे पण 9च्या 9 मालिका काकड्याच्या. एक वाक्य सांगा मला, परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. उगाच कोणी उठायचं नाही, बापाच पेंड गेली कोणी उठायला नाही. आता आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो ना, त्यांच्याकडे 2 गोष्टी होत्या. परमार्थ रक्तात होता आणि पिढ्याना पिढ्या होता. असं कोणी उठणं पाकवा शिक बापाच पेंडे. सध्या काय झालं माहिती का, महाराज होणं ही फॅशन झाली. भांडवल कमी वेळेत जास्त मैसा. मग आता सध्या एकच तडका उठलाय सगळ्या माणसांकडं, रोज फक्त आईबापावर बोलायचं. आईबाप अर्धा तास आई, अर्धा तास बाप. अर्धा तास ज्याच्या घरी जेवला त्याची लाल करायची, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुंतलं त्याची लाल करायची. मिटलं काम. नुसती आई बाप कुडून वाचित्यात, नुसती आई. अर्धा तास आई आणि लाल आणि ऐकाय ह्या, आणि बाबानं रडायचं आईची माहिती सांगताना, आणि ह्या याडपटा ऐकायला. याने लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा सवाता असा ते कपाशी वाटे ना त्याला. बया माया पप्या मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात डसडसा रडले ग बाई, डसडसा रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती काची आईन काचा बाप आलाय महाराज. माऊलीची ओवे हे मृत्यूलुकीचे उफराटे. याला काय चाललंय, फक्त चाललंय झाकली 1.25 लाखाची. पुढारी म्हणला ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल जणला, अरे वा. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं तरी मी म्हणलं चहा क्वालिटी कस काय लागला पे. ऐका कलीचे असत्य सिरीज रे पापा देती. सावध व्हायचं आणि पुढे चालायचं. टच लावून देतो फक्त आता. ज्ञानच देव इथं आपण पुन्हा वळवळ नाही करायची, एक पायरी पुढे जायचंय. मग तुम्हाला मला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. बोला जा, आपल्याला देव व्हायचंय. देव होण्यासाठी आपल्याकडे लागेल ज्ञान, आणि आपल्याकडे सगळं आहे पण आता लागला करण. आता ज्ञान येण्यासाठी काय लागतं जरा बारीक काय का. एक, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा. तुमचं डोकंच बंद आहे.
लग्न झाल्यावर तर कोण नाही पोर होईल, त्यात काय एवढं विशेष. लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा आणि त्या घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा, तेव्हा ज्ञान येईल. माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला. पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा वाह, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कसे मी करू केव्हा झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला. त्याला रक्तातच लागत. विठाला विठाला. चला आता पटापटा बोलत जायचं, बोललं तर सूत्र बसल. ममता म्हातारी मारायला पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा बोलायचा व्हायला पाहिजे. त्या मुलाचं नाव बोंबाललं सगळं. बोध बोध आणि म्हातारी मारायला पाहिजे माया. बोलत जा माया. आणि काही झालं तर म्हातारी मरत नाही. कोणती माया? पोरगी पळून गेली पोराचा हात धरून. बाप म्हणला झालीच नाही मला, ती मला मेली, मी तिला मेलो. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं काय हो? आपले हात आपले. म्हातारी. तिचं नाव माया. आता एक आता लागला करंट तुम्हाला. बोध नावाचा मुलगा होईल पण ममता म्हातारी मेली तार. आणि म्हातारी मारायला एकच औषध आहे, भजन. भजन. पण ते एक खटी नाही करायचं. डाळे डाळे केतलेनी एक वेळे. या इंद्रियावर डायरेक्ट आघात नका करू. कारण याला भावलीनं दुसऱ्या ते शब्द सांगितला, विषयाचं ध्यान हा स्वभावच पायी इंद्रियाचा. इंद्रियाला विषय सगळ्यात आवडतात. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी आहे. हेच इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, इंद्रियाला तुम्ही एक खटी दाब देऊ नका. डाळे डाळे केतले नी हळूहळू. भजन वाढलं का म्हातारी मरत नाही डायरेक्ट, पण पावर कमी होतो. कमी. आता ऐका, म्हातारी मारायचं औषध सापडलंय आपल्याला. काय? बस फिट बसलं. भजन वाढवलं की माया कमी. माया कमी झाली का बोध नावाचा मुलगा होईल. आणि बोध नावाचा मुलगा झाला का हा जीव राहणार नाही, हा शिव होईल. हा कधी होईल? 8व्या अध्याय. ए हृदयी घातले, हा होईल. पण याचा घोटाळा असा आहे महाराज, याला मुलगा होईल बोध, म्हातारी मरल. माया नावाची म्हातारी मरल, बोध नावाचा मुलगा होईल. पण ह्या पठ्ठ्याला एक बायको नको. परमार्थ काढणाऱ्या माणसाला 2 बायका पाहिजे. ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा, मले भाद्रपदात हो द्या. पण 2 बायका पाहिजे. कोणत्या? ऐका. चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको विषय शांतीसाठी आहे. पण या जीवाला 84च्या कटाच्यातून सुटायचं असेल तर मुक्ती नावाची बायको पाहिजे. आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी मेरी आता दिवस चारी खेळी मेरी आता दिवस चारी खेळी मेरी.
झाड